नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा आज आपण ऐकणार आहोत 10वा भाग. श्रोते हो, कालच्या भागात आपण ऐकलं की हिमांशूनी करुणाला भेटायला बोलवलेलं आहे रात्री 11 नंतर, आणि त्याने तिला हेही सांगितलं की तो येताना एक निळ्या रंगाची कार घेऊन येणार आहे. या कारचा रंग निलय निलंगेच्या कारसारखा आहे. एवढं तिला सांगून त्यांनी फोन ठेवला. आता पुढे ऐकूयात या रहस्यमय कादंबरीचा भाग 11वा. फोन ठेवल्यावर हळदणकरनं लगेच वर्तमानपत्र उचललं आणि शहरातल्या सिनेमांच्या जाहिराती पाहायला सुरुवात केली. त्याला एक मध्यरात्रीचा शो सापडला, संपूर्ण आठवडा चालणारा. तेच त्याला हवं होतं, एक पक्की ॲलिबी. त्या रात्री तो थिएटरमध्ये गेला, वरच्या गॅलरीत बसला. कुणाचं लक्ष जाणार नाही असं पूर्ण चित्रपट बघितला. चित्रपटातले विनोद, सीन सगळं लक्षात ठेवलं, कारण दुसऱ्या दिवशी तो तिथे होता असं सांगायचं होतं. चित्रपटाच्या शेवटच्या भागात त्याला एक ओळखीचा अभिनेता दिसला त्या चित्रपटात, जितेंद्र पणशीकर. एकदा त्याला हळदणकरनं विमा पॉलिसी विकलेली होती. त्याचा फोन नंबर हिमांशूकडे होता. हळदणकरच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. आता त्याची ॲलिबी अजून मजबूत होणार होती. शो संपेपर्यंत तो तिथेच थांबला. घड्याळात बघितलं, 12:48. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने जितेंद्र पणशीकरला फोन केला. अरे, तुझा नवीन पिक्चर काढतोस, भारी चाललाय म्हणे. हिमांशू हळदणकर त्याला म्हणाला. समोरनं उत्तर आलं, वाईट नाही चाललेलं, एवढंच. पाहिलंस का? हळदणकर म्हणाला, पाहिलं नाही, कुठे लागलाय? त्यांनी 5 थिएटरची नावं सांगितली. हळदणकरला ती सगळी माहिती होतीच. लवकरात लवकर बघतो तुझा सिनेमा, हळदणकर त्याला म्हणाला. आणि हो, अजून एक छोटंसं लाईफ इन्शुरन्स घ्यायचं आहे का तुला? आता एवढे पैसे कमावतोयस, काहीतरी प्लॅन करायला हरकत नाही. समोरून थोडा विचार करून उत्तर आलं, खरं सांगायचं तर आहे इंटरेस्ट, हां घेऊ शकतो. अच्छा, मग कधी भेटू? या आठवड्यात नाही जमणार, शुक्रवारपर्यंत शूटिंग आहे आणि विकेंडला थोडा ब्रेक घ्यायचा विचार आहे. पुढच्या आठवड्यात कधीही. रात्री भेटू शकतो का? जमेल बहुतेक. उद्या रात्री? असं कर, उद्या संध्याकाळी 7च्या सुमाराला घरी फोन कर, मग सांगतो जमेल का, जितेंद्र पणशीकर म्हणाला. हळदणकरला नेमकं तेच हवं होतं. त्यांनी मुद्दाम तो सिनेमा बघायला जाण्याचं कारण तयार केलं होतं. उद्या त्या अभिनेत्याशी बोलायचं आहे म्हणून आज त्याचा सिनेमा पाहायला असं सांगता येणार होतं. दुपारची 4च्या सुमाराला तो पुन्हा त्या ठिकाणी गेला जिथे सगळं घडणार होतं. नीट पाहणी केली. स्वतःची गाडी कुठे ठेवायची आणि निलय निलंगेची गाडी कुठे ठेवायची हे ठरवलं. दोन्ही जागा जवळपासच होत्या, पण त्याची गाडी एका अशा ठिकाणी होती जिथून पायवाटेवर पटकन जाता येईल. रानात राहणारे कातकरी आदिवासी लोक दिवसात इथून ये जा करायचे, पण रात्री तिथे फारसं कोणी नसायचं. वरच्या बाजूला ती पायवाट थेट रस्त्याला येऊन मिळायची, पण खूप उंचावर. हळदणकरची योजना स्पष्ट होती. करुणा गाडीत बसली की तो गाडी टेकडीकडे घेऊन जाणार. एखाद्या छोट्या व्ह्यू पॉईंटवर गाडी थांबवायचा बहाणा करणार, पण प्रत्यक्षात थांबणार नव्हता. गाडी अपघाताने कड्यावरनं खाली जाणार आणि तो योग्य क्षणी उडी मारून बाहेर पडणार. उडी मारताच तो लगेच त्या पायवाटेत शिरणार, धावत खाली जाणार, स्वतःच्या गाडीत बसणार आणि गायब होणार. मुख्य रस्त्यानं अंतर जवळपास 3 किलोमीटर होतं, पण त्या चढावाच्या पायवाटेनं जेमतेम 1000 पावलं. 3-4 मिनिटात तो तिथून नाहीसा होऊ शकत होता, लोक जमायच्या आधीच.
तो वर गेला, जागा नीट पाहिली. खाली किमान 200 फूट खोल दरी आणि त्यानंतर अजून उतार. त्यांनी प्रत्यक्ष सरावच केला. गाडी न्यूट्रलमध्ये टाकणं, दार पटकन उघडणं, सगळं. त्यांनी लक्षात ठेवलं, करुणा बसल्यानंतर दार पूर्ण बंद करायचं नाही, म्हणजे ते पटकन उघडता येईल. धोकाही होता. ती हँडब्रेक खेचू शकते किंवा तो स्वतः उडी मारताना अडकू शकतो. पण अशा गोष्टींमध्ये रिस्क घ्यावीच लागते हे त्याला माहिती होतं. संध्याकाळी तो एकटाच जेवायला गेला. शहरातल्या एका मोठ्या सी फूड रेस्टॉरंटमध्ये. वेटर त्याला ओळखत होता. मुद्दाम त्याच्याशी गप्पा मारून त्यानं त्याच्या लक्षात राहील असं काहीतरी केलं. आज शुक्रवार आहे हे त्याच्या लक्षात राहावं म्हणून. जेवण झाल्यावर तो ऑफिसमध्ये गेला. जगन्नाथ जोरी रखवालदार अजून तिथेच होता. आज काय लय उशिरापर्यंत काम चालू आहे हलदनकर साहेब? हो, अजून संपलेलं नाही आहे. मग काय घरी घेऊन जात आहे काय काम? नाही रे बाबा, एका सिनेमाला जायचं आहे मला. काय आहे, उद्या एका अभिनेत्याशी बोलायचं आहे, जितेंद्र पणशीकरशी रे. आता त्याचा सिनेमा बघितला नाही तर त्याला आवडणार नाही, म्हणून आज जायलाच लागणार तो सिनेमा बघायला. जगन्नाथ जोरी हसला आणि म्हणाला, हे अभिनेते लोक असतात ना, लय स्वतःवरच फिदा असतात बरं का. हळदणकरनी थिएटरजवळ गाडी लावली. थोडा वेळ तसाच घुटमळत राहिला. साधारण 11च्या सुमाराला आत गेला. त्यावेळी त्यांनी खालची सीट घेतली. त्याच्यावर तारीख होती. अजून एक काम बाकी होतं. एखाद्या अशा व्यक्तीशी बोलणं जिला दिवस लक्षात राहील आणि काहीतरी असं करणं की ती व्यक्ती ती गोष्ट लक्षात ठेवेल. त्यांनी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या डोअर कीपरशी बोलणं सुरू केलं. काय चित्रपट सुरू झाला का? नाही हो, आधीचा आत्ता संपलाय राव. कसं आहे ना, आता 11:30 वाजता पुढचं सुरू होईन बरं का सर. आता हळदणकरला हे आधीच माहिती होतं. तरीही तो म्हणाला, अरे बापरे, आता एवढा वेळ थांबायला लागणार. पण काय हो, त्या पणशीकरचा रोल शेवटीच आहे का? बहुतेक शेवटीच आहे बरं का सर. म्हणजे मला 1 वाजेपर्यंत थांबायला लागणार. आता त्यांचं काम बघायचं म्हणलं मग काय तर. आता त्याला खात्री झाली की दिवस त्याच्या लक्षात राहील. पण अजून एक गोष्ट हवी, तो त्याला लक्षात ठेवेल अशी. गरम रात्र होती. त्याच्या युनिफॉर्मचं वरचं बटण उघडं होतं. हळदणकरने अचानक पुढे होऊन ते बटण लावलं. अहो काय करताय सर हे? अहो केवढं उकडतंय राव इथं. आणि त्यांनी लगेच पुन्हा बटण उघडलं. हळदणकरला खात्री होती आता ही गोष्ट तो काही विसरू शकणार नाही. तो आत गेला. सीटवर बसल्यावर थोड्याच वेळात तो उठला, दुसऱ्या बाजूला गेला आणि मग साईडच्या दरवाज्यातून हळदणकर बाहेर निसटला. नंतर तो सांगणार होता, आम्ही शेवटपर्यंत सिनेमा पाहिला. त्याच्याकडे आधीच कारण होतं. त्या अभिनेत्याशी बोलायचं होतं. जगन्नाथ जोरी त्याचं ऑफिसमधलं वेळापत्रक सांगू शकत होता. डोअरकीपर त्याला ओळखू शकत होता. ॲलिबी तशी परफेक्ट नव्हती, पण कोर्टात ऐकायला येणाऱ्या बहुतेक गोष्टींपेक्षा खूपच मजबूत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ऐकून कोणालाही वाटणार नाही की हा माणूस खून करायला निघाला आहे. थिएटरमधून बाहेर पडताच तो थेट पार्ककडे गेला. रात्रीच्या वेळी रस्ते मोकळे होते. 11:34ला तो तिथे पोहोचला. गाडी लावली, लाईट बंद केले आणि चालत मुख्य रस्त्यावर आला. तिथून पुढे तो पायी चालत गेला 1/2 किलोमीटर. 11:45ला तो मुख्य रस्त्यावर पोहोचला. तिथून बस पकडली, पुढे जाऊन उतरला. बरोबर 12 वाजले होते. आता तो पोहोचला निलय निलंगेच्या राहत्या जागी. एक साधं छोटं अपार्टमेंट, कंपाऊंड असलेलं, एका ओळी छोटी खोली वजा घरं. तो सरळ आत गेला. त्याला नंबर माहिती होता, 11.
आत लाईट लागली होती. त्याला हवं होतं तसंच सगळं होतं. तो मागच्या पार्किंगमध्ये गेला. तिथेच निलयची गाडी. हळदणकर गाडीत बसला. डुप्लिकेट चावी लावली. इंजिन सुरू केलं. इतक्यात बाहेरून एक गाडी आत आली. हळदणकरनी चेहरा वळवला लाईटमध्ये दिसू नये म्हणून, आणि शांतपणे गाडी बाहेर काढली. पेट्रोल तपासलं. पुरेसं होतं. तो सावकाश गाडी चालवत पुन्हा पार्ककडे निघाला. 12:18 तो पोहोचलेला होता. थोडा वेळ मारण्यासाठी, म्हणजे वेळ जुळवण्यासाठी तो पुढे गेला. त्याच्या डोक्यात एक विचार फिरत होता की निलयचं काय होणार आहे. त्याच्याकडे काहीच ॲलिबी नव्हतं. घरी झोपलो होतो असं म्हणणं हा सगळ्यात वाईट बहाणा असतो जोपर्यंत त्याचा पुरावा नसतो. फोन कॉल, साक्षीदार काहीच नव्हतं निलयकडे. फोनसुद्धा नव्हता. रेल्वे लाईन ओलांडून थोडं पुढं जाऊन हिमांशू हळदणकरनी गाडी वळवली. पुन्हा मागे आला. नदीपात्राच्या रस्त्यावर थोडं पुढे जाऊन गाडी उभी केली. इंजिन बंद केलं. लाईट बंद केले. घड्याळात बघितलं. 12:27. तो मागे वळून बघितलं. साधारण 100 यार्ड अंतरावर त्याची स्वतःची गाडी दिसत होती. मग त्यांनी त्या छोट्या झाडीच्या जागेकडे नजर टाकली. तिथे अजून कुठलीच गाडी नव्हती. करुणा आलेली नव्हती. त्यांनी घड्याळ हातात धरलं. काटा हळूहळू 12:30 पोहोचला तरीही ती आली नाही. तो घड्याळ खिशात ठेवणार इतक्यात झाडीत काहीतरी तुटल्याचा आवाज आला. हळदणकर दचकला. त्यांनी उजव्या बाजूची काच खाली केली आणि अंधारात डोळे लावून पाहायला लागला. जवळपास 1 मिनिट तो तसाच ताटकळत बसला होता. पुन्हा एकदा आवाज. यावेळी अगदी जवळून. आणि मग एक चमक, आणि लगेच छातीत जबरदस्त धक्का. जणू कुणीतरी पूर्ण ताकदीने ठोसा मारलाय. गोळी झाडली गेली होती. क्षणात हळदणकरला सगळं कळलं. या खेळात तो एकटाच हुशार नाहीये. या जगात दोघांसाठी जागा नाही हा विचार फक्त त्याच्याच डोक्यात नव्हता. तो तिला मारायला आला होता, पण ती आधीच तयार होती आणि तिनेच त्याच्यावर वार केला होता. तो सीटवर कोसळला. कोणीतरी पळत दूर जात असल्याचे आवाज त्याला ऐकू आले. आता परिस्थिती भयानक होती. छातीत गोळी. तो बसलेला होता ती गाडी निलयची, चोरीची गाडी, आणि त्या गाडीचा मालक म्हणजे निलय निलंगे, ज्याच्यावर गेल्या 1.5 महिन्यांपासून कृतज्ञ किरपेकर लक्ष ठेवून होता. हळदणकर कसाबसा सावरला. स्टेअरिंगला धरून स्वतःला वर उचललं. चावी काढायला हात गेला, पण लगेच आठवलं ती तिथेच राहिली पाहिजे. त्यांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. एवढं साधं काम करतानाही त्याच्या अंगावर घाम फुटला होता. तो कसा बसा बाहेर पडला. मग डगमगत स्वतःच्या गाडीकडे चालायला लागला. सरळ चालणं सुद्धा जमत नव्हतं. छातीत असह्य वेदना होत होत्या. मध्येच बसावंसं वाटत होतं, पण तो थांबला असता तर तिथेच संपला असता हे त्याला माहिती होतं. त्यांनी खिशातून स्वतःच्या गाडीची चावी आधीच काढून हातात घेतली. कसं तरी करून तो गाडीपर्यंत पोहोचला. आत बसला. चावी लावली.
स्टार्ट केलं आणि त्यानंतर त्या रात्रीचं त्याला काहीच आठवलेलं नव्हतं. ज्यांना कधी भूल दिली आहे ना, त्यांना कदाचित ही भावना कळेल. शुद्धी हळूहळू परत येते, अगदी मंद गतीनं, करड्या प्रकाशासारखी. आधी मेंदूच्या एका कोपऱ्यात थोडासा उजेड पडतो, मग तो हळूहळू वाढत जातो आणि तो वाढत असताना छातीत भरलेलं ते औषध बाहेर काढायचा प्रयत्न सुरू असतो. घशातून विचित्र आवाज निघतात, जणू काही वेदना होत आहेत असं वाटतं, पण तसं नसतं. ते सगळं बाहेर ढकलायचा प्रयत्न चालू असतो. आतल्यात डोकं मात्र काम करत असतं. आपण कुठे आहोत याची जाणीव असते. विचार नीट होत नसले तरी थोडेफार तरी होतात. हिमांशू हळदणकरला असंच काहीसं जाणवत होतं. शुद्धी पूर्णपणे येण्याआधीच तो विचार करत होता. त्याच्या आसपास कोणीतरी आहे हे त्याला कळत होतं, पण कोण आहे ते समजत नव्हतं. आवाज ऐकू येत होते, पण शब्द नीट कळत नव्हते. थोड्या वेळाने स्पष्ट ऐकू यायला लागलं. एक स्त्री आवाज. ती त्याला म्हणत होती, तोंड उघडा, थोडं बर्फ घ्या, बरं वाटेल. त्यांनी तोंड उघडलं. बर्फ तोंडात टाकला गेला. नर्स असावी त्याचा अंदाज, पण अजून कोणीतरी होतं खोलीमध्ये. बराच वेळ तो विचार करत राहिला आणि मग त्याने एक युक्ती केली. डोळे थोडे उघडायचे, पटकन बंद करायचे आणि बघायचं कोण आहे. त्यांनी तसं केलं. सुरुवातीला काही नीट दिसलं नाही. हॉस्पिटलची खोली, बाजूला एक टेबल, त्याच्यावर औषधं, दिवसाचा उजेड, छातीवर जाडजूड पट्ट्या. याचा अर्थ जखम गंभीर होती. पुन्हा त्यांनी थोडे डोळे उघडले. नर्स टेबलजवळ बसली होती, पण तिच्या मागे अजून कोणीतरी उभं होतं. ती नर्स थोडी हलली आणि हळदणकरला समजलं की तो होता कृतज्ञ किरपेकर. त्यांनी पुन्हा डोळे मिटले आणि जवळजवळ तासभर तो तसाच पडून राहिला. आता त्याला पूर्ण शुद्धी आलेली होती. विचार करायचा प्रयत्न केला, पण छातीत गोळी लागल्याची वेदना अजूनही टोचत होती. नर्स त्याच्याशी बोलायला लागली. थोड्याच वेळात त्याला उत्तर द्यावं लागलं. तेवढ्यात कृतज्ञ किरपेकर पुढे आला. तू थोडक्यात वाचलंस बरं का, तो म्हणाला. हळदणकर हलक्या आवाजात म्हणाला, कसं काय? अरे, गोळी फुफ्फुसाला चाटून गेली आहे. थोडा रक्तस्राव होईल, पण सुदैवानं हृदय वाचलंय तुझं. अजून थोडंसं आत गेलं असतं ना, संपलंच होतंच बरं का. गोळी काढली? हो, काढली. ती गोळी झाडणारी व्यक्ती पकडली गेली का? हो. हळदणकर शांत राहिला. त्याला आतून वाटत होतं की आता संपलंच आहे सगळं. तरीही तो काहीही बोलला नाही. कृतज्ञ किरपेकर पुढं म्हणाला, ती पकडली आहे आणि मला तुला खूप काही सांगायचं आहे. भन्नाट केस आहे बरं काही. हां, पण मी आधी नाश्ता करून येतो. अर्ध्या तासात येतो. तोवर तूही थोडासा सावर. हां. तो निघून गेला. हळदणकर गोंधळून गेला. कृतज्ञ किरपेकरचा सूर साधाच होता. ना राग ना संशय, जणू काहीच झालेलं नाही आहे. थोड्या वेळानं एक हॉस्पिटलचा कर्मचारी आत आला. मला पेपर मिळेल का आजचा? हळदणकरने विचारलं. आणतो की. तो पेपर घेऊन आला.
हळदणकरनी लगेच शोधायला सुरुवात केली. बातमी मुखपृष्ठावर नव्हती, आतल्या पानावर मात्र होती. पार्कमध्ये गोळीबार, गूढ अधिकच गडद. इन्शुरन्स एजंट हिमांशू हळदणकर जखमी अवस्थेत सापडला. काल मध्यरात्रीनंतर पार्कमध्ये गाडीत बसलेल्या अवस्थेत छातीत गोळी लागलेल्या हिमांशू हळदणकर यांना पोलिसांनी शोधून काढलं. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. एक लोचना निरगुडकर वय वर्ष 19, 2 निलय निलंगे वय वर्ष 26. दोघेही घटनास्थळी गाडीतून हळदणकरला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना आढळले. जवळच एक पिस्तूल सापडलं, ज्यातून एक गोळी झाडलेली होती. दोघांनीही गोळीबारात आपला सहभाग नाकारलेला आहे. हिमांशू हळदणकर पेपरकडे बघत राहिला. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली. तो एवढा भोळा नव्हता की लोचनाने किंवा निलयने त्याच्यावर गोळी झाडली असं तो मानेल. त्याला माहिती होतं कोण त्याला मारायला आलेलं होतं आणि का आलं होतं. पण हे दोघे तिथे काय करत होते? लोचनाचा अंदाज त्याला आला, ती पुन्हा निलयचा पाठलाग करत असणार. पण मग निलय तिथे का आला होता? काहीच जुळत नव्हतं. आणि त्याच वेळी त्याच्या मनात एकच भीती कुरतडत होती, तो संपलाय आता. आणि सगळ्यात भयानक म्हणजे लोचनाला सत्य कळणार. दुपार जवळ येईपर्यंत तो तसाच पडून राहिला. साधारण 12 वाजता कृतज्ञ किरपेकर परत आला. त्यांनी खुर्ची ओढून घेतली. अरे, ऑफिसमधनं चालू आहे मी आता, तो म्हणाला. अच्छा, सकाळपासनं काय रे, गोंधळच गोंधळ. काल रात्रीचा तर वेगळाच तमाशा. काय झालं? कृतज्ञ किरपेकर पुढे झुकला आणि म्हणाला, आता तुला एक गोष्ट सांगतो जी तुला माहिती नाही आहे. हा निलय निलंगे, तोच माणूस ज्याने काल तुला गोळी मारली, तोच आपण त्या दुसऱ्या केससाठी, कुमार निरगुडकर केससाठी मागच्या 1.5 महिन्यांपासून पाळत ठेवत होतो ना, तोच. हळदणकरनी चेहऱ्यावर आश्चर्य आणलं. खरंच? हां, सांगणार होतो आधी, पण आपले अतिशहाणे मालक नवलकर, त्यांना सगळी माहिती एजंट्सपासून लपवायची सवय आहे ना, त्यामुळे सांगायचं राहिलं. पण मी सांगितलं होतं की नाही की त्या केसमध्ये काहीतरी गडबड आहे. हळदणकर शांत राहिला. म्हणाला, पुढे? तुझ्या फायनान्स कंपनीतून फोन आला होता. हां, आज आम्हाला जे कळलं ते आधीच कळलं असतं ना, तर सुरुवातीपासून तुला सगळं सांगितलं असतं. आणि तेच या केसचं रहस्य आहे. त्यांनी कर्ज घेतलं होतं, हिमांशू म्हणाला. हां, पण ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे काय? ज्या दिवशी तू निरगुडकरला पॉलिसी दिलीस त्या दिवशी हा निलंगे तुझ्या ऑफिसमध्ये होता. हळदणकर म्हणाला, नाही, मला नाही आहे खात्री. आम्हाला आहे, आम्हाला आहे. आम्ही सगळं तपासलं, रेकॉर्ड्स, साक्षीदार. तो तिथे होता, ती मुलगीही होती. आणि हेच ते कनेक्शन जे आम्हाला आधी सापडत नव्हतं. काय म्हणायचं आहे काय तुला? कृतज्ञ किरपेकर शांतपणे म्हणाला, निरगुडकरनं ही पॉलिसी आपल्या कुटुंबाला सांगितलेली नव्हती हे आम्हाला खात्रीने माहिती आहे. तरीही त्यांना ती माहिती होती, नाही का? हळदणकर थोडा अडखळला आणि म्हणाला, नाही, माहिती नाही आहे. माहिती होती त्यांना.
आणि आता आम्हाला कळलं त्यांना कसं कळालं ते. तो थोडा थांबला. बघ आता सगळं कसं जोडून येतंय. हळदणकर म्हणाला, कोर्टाने असं गृहीत धरलं असतं, मी कोर्ट नाही आहे ना, पण मला माझ्या खात्रीसाठी सत्य हवं असतं. माझ्या अंतःप्रेरणेवरनं मी तपास सुरू करू शकतो, पण कोर्टात उभं राहून केस लढवायची असेल तर मला खात्री लागते. आणि आता ती मला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे ती मुलगीसुद्धा यात अडकतीये. हळदणकर दचकला. कोण कोण मुलगी? तीच रे, त्याची डेम. तीही तिथे होती तुझ्या ऑफिसमध्ये. तुला कदाचित विचित्र वाटेल, म्हणजे मुलगी स्वतःच्या बापावर असं काही करेल का? पण असं आधी झालेलं आहे आणि 1 कोटी रुपयांसाठी पुन्हा होणारही आहे. मला नाही पटत आहे हे, हळदणकर हळू आवाजात म्हणाला. पटेल पटेल, मी सांगून संपेपर्यंत तुला पटेल. पण अजून एक गोष्ट आहे जी मला सापडलेली नाही आहे. तो थोडा पुढे झुकला आणि म्हणाला, एक दुवा कमी आहे. त्यांनी तुला संपवण्याचा प्रयत्न केला कारण तू कोर्टात काहीतरी सांगू शकणार होतास. पण काय? हळदणकर गोंधळला. म्हणाला, काय म्हणजे? तुला त्यांच्याबद्दल असं काय माहिती आहे ज्याच्यासाठी तुला मारायला ते तयार झाले? हे बघ, फक्त ते तुझ्या ऑफिसमध्ये आले होते हे कारण पुरेसं नाहीच आहे. अजून काहीतरी आहे. ते काय आहे? नाही, मला काही आठवत नाही आहे. आठवत नाही म्हणजे काय? काहीतरी आहेच. हे बघ, कदाचित तुझ्यासाठी ती गोष्ट किरकोळ असेल, पण त्यांच्यासाठी तीच गोष्ट महत्त्वाची असेल. नीट विचार कर. नाही, काहीच नाही. म्हणजे असं काही असू नाही शकत. शकतच नाही. आहे, असायलाच हवं. आठवण्याचा प्रयत्न कर प्रयत्न. कृतज्ञ किरपेकर आता खोलीत फिरत होता. त्याच्या जड पावलांमुळे बेड हलके हलके हलत होता. डोकं लाव हळदणकर, आपल्याकडे काहीच दिवस आहेत. आठवायचा प्रयत्न कर आठवायचा हळदणकर. त्यांनी सिगरेट पेटवली आणि पुन्हा फेऱ्या मारायला सुरुवात केली. आता यातली चांगली गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याकडे वेळ आहे. पुढच्या आठवड्यापूर्वी तू कोर्टात जाणार नाही आहेस. तोवर आपण त्यांना बोलतं करू. पोलीस करतीलच मदत. थोडं दडपण, थोडी मारहाण, आणि शेवटी हे दोघं तोंड उघडतीलच. विशेषतः ती मुलगी. ती जास्त वेळ नाही टिकणार. आणि तो हसला. खरं सांगतोय तुला, आपण याच क्षणाची वाट बघत होतो. तुझ्यासाठी वाईट झालं आहे, पण आता केस आपल्या हातात आली आहे. आजच रात्रीपर्यंत सगळं उघडं होईल बघ, नशिबाने साथ दिली तर. हळदणकरने डोळे मिटले. त्याच्या डोक्यात एकच चित्र फिरत होतं. लोचना निरगुडकर. पोलीस तिच्या भोवती फिरतायत, तिच्यावर दबाव टाकतायत, कदाचित मारहाण करतायत, आणि ती काहीच न समजता सगळं सहन करतीये. अचानक त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा आला आणि कुणीतरी तिच्या तोंडावर घाव घातल्यासारखं वाटलं. रक्त वाहायला लागलं. नको नको नको, त्या गोड मुलीला त्रास नको. केलं आपण आणि त्रास तिला नकोच ते. हळदणकरने डोळे उघडले. किरपेकर, बोल बोल बोल. किरपेकर, एक गोष्ट आहे.
फेऱ्या मारणारा कृतज्ञ किरपेकर थांबला आणि म्हणाला, हां बोल 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 सांग पटकन. हळदणकरचा आवाज मंद पण ठाम होता. तो म्हणाला, किरपेकर, मी निरगुडकरचा खून केलाय. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपतोय. आपल्या हिमांशूने कबूल केलंय कृतज्ञ किरपेकरच्या समोर की निरगुडकरचा खून त्यांनी केलाय. आता पुढे काय घडणार आहे हे बघणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. त्यामुळे भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार मित्रहो.